उमरस उमरस एकदम आतमध्ये असा गावात असे रस्ते आतमध्ये. उमरस उमरसचा मारुती. हा कुठे इथे? अच्छा हा बो अच्छा इथे पद्धत नाही ऍक्शन घ्यायची. उमरसचा मारुती. ना फोटो पहिला मारुती उमरस. फर्स्ट मारुती मंदिर आमचा उमरस. एकदम सिंपल आहे. समर्थांनी स्थापना केलेले मारुती त्याचा हा पहिला. दुसरा मारुतीचा मंदिर आहे. दुसरा आता आम्ही आतमध्ये चाललो. याच्या बस मध्ये उतरतात सगळे. काळो काय पुरा बाहेरच पाहतो. आम्ही चाललो आतमध्ये. दुसरा मारुतीचं मंदिर आहे. चाफडचं ना. घेतलं अरे 11 मूर्तींची स्थापना ना समर्थ रामदासांनी काय केली माहितीये? शिवरायांच्या काळात तेव्हा मुसलमानांचं म्हणजे मुघलांचं राज्य होतं आणि शिवाजी महाराज एकटे त्यांना मदत म्हणून बलोपासना आणि मुलांच्या मध्ये म्हणजे नवीन युवकांमध्ये बलशक्ती किंवा असं एक संचारावं काहीतरी बळ म्हणून त्यांनी यांची स्थापना केली की जेणेकरून नवयुवक याची म्हणजे उपासक होतील, त्यांच्या बरोपासने त्यांना अजून सामर्थ्य मिळेल अशा यांनी त्यांनी त्याची स्थापना केली 11 मारुतीची. तिसरा मारुतीचं मंदिर. एकदम डोंगरावरती आहे मंदिर. आता आम्ही काळोखात झालं रात्रीचं. जय रामपळ बघा तुम्हाला काय दिसत?
स्थापन केलेलं राम मंदिर आहे. ह्याचं आम्ही आता दर्शन घ्यायला आलो. हे सगळे जवळ जवळच आहे सगळे, मारुतीचं पण आणि हा राम मंदिर. हे पण समर्थांनी स्थापन केलेले आहे. चाफळ, हे पण चाफळलाच आहे. आता यांचे आरती चालले पुरं. असं बाहेर रोडच आहे. मला आतमध्ये दाखवतो मी गेल्यावर. जानकी वल्लभ श्रीमान रमेय पराक्रम चौथा हनुमान, चौथा हनुमानचं दर्शन घ्या. आणि आहे पाचवा मारुती. पाचवा मारुती आहे हा. म्हणजे किती जवळ जवळ मारुतीचे देवळ आहेत बघ इथे. इथे ते पाचवा झाला आमचा, जवळ आहे. हे पण समर्थांनीच केलेले. हा मोठा आहे सगळ्यांपेक्षा. असं पुरा मंदिर आहे हा. आणि हा मारुती. वीर मारुती. आता आहे मसूर गावचा मारुती, पाचवा आमचा या दिवसाचा. बघा पुरे एकदम असे गाव टाईप, म्हणजे हे गाव टाईप मध्ये आतमध्ये असे सगळ्यांचे घर आहेत बाजूबाजूला. आणि असा रस्ता चाललाय समोर स्ट्रेट पुरं मारुतीकडे. आता आम्ही रात्री चाललोय म्हणून जरा काळोख आहे पुरा. अरे बरोबर चाललेत ना. आता त्या गल्लीतून असं राईट मोडायचे मग मंदिर. समोर मंदिर. तिथून काहीतरी काय वाटत काय, देवळच होतं वाटतं पहिले, पडीक झालाय. हे आहे मारुतीचं मंदिर. अरे म्हणजे घराच्या यांचे इथेच आहे तो मंदिर, पण डेव्हलप केलेलं आहे बस चांगला. सात मध्ये
दहावाला आमचा 5वा नाही 6वा होता, 6वा मारुती. ते 5 झाले आमचे. व्हिडिओ चुकून मी चुकीचं बोललो. हा आमचा 6वा मारुती होता. त्याच्यामध्ये मी बोललो होतो की 5 मारुती आमचे झाले बघून, आणि हा 6वा आम्ही बघायला गेलो. ते होतं व्हिडिओ मध्ये मी बोलत होतो ते. आता उद्या उरलेले 5 करणार. आता बाय. 7वा प्रताप मारुती. अच्छा अच्छा, हा तिसरा प्रताप मारुती. आमच्या दिवसाचा 7वा मारुती आज. प्रताप उघडे बंद आहे. 9 वाजून गेले, बंद असणार ना. प्रताप मारुती यू. एक नशीब फोटो काढून आहे. तर आज आम्ही आलो आहे त्या उरलेले 4 मारुती बघायला. तर त्यासाठी जायला बघा असा रस्ता इथून. हा जो पूल दिसतोय मागे तुम्हाला ना, तसं आम्ही पार करून जायचं आम्हाला चालत त्या मारुतीकडे. तर आता आम्ही कराडमध्ये आहोत आणि हा दुसरा दिवस आहे आमचा आजचा. मग याच्यानंतर आज पुरे आमचे मारुती सगळे बघून होते 11च्या 11 आज. आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही पुढे आता कोल्हापूरला जाणार. मग जे काय आम्ही कोल्हापूरचं तुम्हाला जे काय बघणार स्पॉट्स वगैरे ते आम्ही तुम्हाला दाखवतो आता मी. तर स्टे ट्यून. खतरनाक नदी असा पूल. ओहो, हाय रामलिंग बेट. हा प्रॉपर आहे. चालले सगळे पुढे. पाण्याचा फ्लो बघा, सुपर. असं आम्ही चाललो आता त्या मारुतीकडे. पुढे त्याचा रस्ता. तर आम्ही तुम्हाला तिथे भेटतो. तेव्हा असं आम्ही बॅक साईडने आलो, असं इथून चालत चालत त्या पूलवरून असं. आणि हा असं इथून असं परत आतमध्ये जायचं त्या मारुतीसाठी. तर तिकडे आतमध्ये तो मंदिर तिकडे आहेत सगळे तिकडे मंदिर आहेत मारुतीचं. असा आहे एक रस्ता. आणि असा बेड आहे पुरा जायचं फूड पर्यंत. हे बघा ते येतात सगळे लोक.
ते एक आमचं मागे राहिलंय, जाम मागे आहेत ते बघा. आम्ही आला आता भयाच्या मारुती तिथे. याचं आता एक्झॅक्टली नाव पण नाही माहिती, आता तिथे गेला ते दिसेलच नाव, तर तुम्हाला सांगतो काय नाव यायचं ते. भयाच्या मारुती बोलतात त्याला. त्या मंदिराच्या बाहेर लिहिलं असेल कुठल्या मारुतीचं नाव वगैरे, तर ते पण दाखवतो तुम्हाला. कंटिन्यू मस्त लोकेशन आहे, फोटोशूट व्हिडिओ शूटला मस्त लोकेशन आहे करायला. मस्त ब्रिज, पुरा ब्रिज टू ब्रिजच आहे, म्हणजे ब्रिजनेच चालायचं असं. अशा आजूबाजूला वासी नदी आहे. मग तेच बोलतोय बघा, असं इथे अशी नदी आहे, पुरा नदी. आणि या पूल मधून आम्हाला चालत चालत जायचं आहे ब्रिज वरून त्या मारुतीकडे जायला. आता जे 3 आहेत ना ते एकदम जवळ आहे, समजलं. हा 8वा मारुती आमचा. हा मंदिर आहे. आता आतमध्ये माहित नाही शूट अलाउड आहे की नाही, बघू आता. जर तिला शूट अलाउड तर मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये पण मारुती कसं आहे वगैरे. आमचा 8वा मारुती आजच्या दिवसाला झाला कम्प्लीट होईल असं आहे. मस्त सगळीकडे एकदम झाडी झाडीच आहेत, असं एकदम काय हे नाही, वस्ती वगैरे अशी काहीच नाही ते जवळपास, पुरे झाडी झाडी. पावसाळ्यात माझ्या मते हा मंदिर बंदच असेल, कारण की बघा ना पुरे झाड आणि माती वाळू वगैरे आलेली इथे सगळी, पूर ते येतच असेल इथे, पुरा मंदिरच जात असेल आतमध्ये माझ्या मते पावसाळ्यात. इथे आता दिसायला लागले ते दुकान, ती पण बंद आहेत. आणि असं रस्ता तिथे नदी वाहते आणि इथून असं आतमध्ये आम्ही चाललो. असे पायऱ्यानी हा इथे मंदिरचा मेन गेट आहे. रामलिंग अशी बेट आहे, बेटचं नाव आहे ते. एकोरा मंदिर आहे कुठलं तरी, ते मेन मंदिर आहे इथे. आम्ही चप्पल घालून तुम्हाला दाखवतो. बघा मंदिराच्या आतमध्ये परिसर स्वच्छता आहे मस्तपैकी, असा पुरा परिसर आहे. आणि बघा असा तो पूल, झूम करून दाखवतो. तो पूल तिथून गाड्या जातात आणि त्याच्या इथे तो दिसतो छोटा पूल, तिथे खाली छोटा पूल दिसतो ना, तिथून आम्ही असं चालत आलोय इथे या ह्याच्यावरती. तुम्हाला नंतर मी तुम्हाला एकदम ह्याच्याने दाखवतो. असं आम्ही चालत आलो. काय मारुतीचं मंदिर. फोटो तर आम्ही आलो त्या पेठापासून, जो मोठा ब्रिज दिसतोय त्याच्या खाली जो छोटा ब्रिज आहे ना, तिथून आम्ही असं चालत आम्ही आलोय. असं पुरं फिरून तिकडून आम्ही असं चालत त्या बेट पासून, छोट्या बेट पासून चालत आम्ही इथे आलो. त्या इथे पुरा त्या बेट पासून ते हाय पर्यंत असं आम्ही चालत आलो या मंदिरासाठी. आणि हा एकच मंदिर असा जो एकदम आतमध्ये, बाकी सगळे बाहेर आहेत.
32 शिराळ्याचा मारुती, 9वा मारुती आमचा. आता आम्ही बघायला आलोय. हा बाय रोड टचच आहे मारुतीचं मंदिर पण. बघा सर, तिकडे असं आम्ही वरती पार्क केली आमची गाडी आणि इथून असं खाली आलोय चालत चालत. हा ब्रिज क्रॉस करून जवळच आहे बोलतात मंदिर इकडचे लोक पण. सो पुढे आहे मंदिर. तो गाडी पण तुम्ही आणू शकता, एवढं जवळ आहेत. गाडी पण येऊ शकतात खाली, इथे आणू शकता तुम्ही गाडी. अच्छा, अरे सॉरी, मंदिर इकडे, आम्ही पुढे पुढे गेलो, सॉरी. बघून या बघून या जरा. चाललंय विचारणं की कुठे मंदिर एक्झॅक्टली. ते कोथरूडचा फोन होता, तो काय काम केलं माझे, तो ट्रिप होते. अशा पायऱ्या आहेत मंदिरात जायला, बाय टच रोडच्या आहे. तिथून असं उतरलात ना तो ब्रिज, असं इथून यायचं आणि बरं इथे वैतेच आहे. असं चढत चढत जायचंय. दिस इज मंदिर. हे स्थापना केलेली कधी, आणि हा मंदिरचा आजूबाजूचा परिसर. हे बघा असं मंदिर आहे. असं मंदिरचं पुरं परिसर आहे. इथून बाहेर पडायचं. प्रदक्षिणा घातली एक. चप्पल इथे पण काढायला होती. दर्शन घ्या. 9वा मारुती. आता आम्ही आलोय आता 10वा मारुती करायला तिथे आतमध्ये. हे पण सगळे गल्लीतच आहेत, सगळे मारुती जेवढे पण कालपासून केलेत ना मारुती, सगळे गल्लीत आहेत. सगळ्याचे ते हे आहेत असे वाट जायला. हे पकडत ये ही बाई चिंगू मंगू. होय, अरे लपते कशाला, आहे का ती आता झोपून उठली म्हणून ती तशी. तर आता मी चालले मारुतीच्या इथे. हो, किती लांब आहे. लांब काय, बस वगैरे गाड्या वगैरे येतात जवळच, म्हणून सगळे बाय रोड वरतीच आहेत. आता आमचा हा 10वा आहे. त्याच्यानंतर मग एकच उरला, मग त्याच्यानंतर मग कोल्हापूर. मग कोल्हापूरचे स्पॉट्स वगैरे सगळे घेणार आम्ही. आता तिकडे गेला पोचतो बोलतो. इथून आता आम्ही आलो मंदिराच्या जवळच. नारळ इथे फोडणे, म्हणजे नारळ फोडायला पण जागा दिली इथे. आतमध्ये नाही मंदिरचा फोडू शकत. अच्छा, हेच आहे मंदिर. सॉरी, आम्हाला नव्हतं माहिती हे आहे मंदिर. साधा मी चाललो आतमध्ये. यात सगळे समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले 11 मारुती चा बॅनर. पुरा मंदिर परिसर. अजून एक आहे.
तर आता आम्ही आलो शेवटचा मारुती, हा शेवटचा मारुतीचं मंदिर बघायला. 11 पैकी म्हणजे आमचे 11 आता यावेळेस कम्प्लीट झाले. हा बघून झाल्यावर इथून कुठे जायचंय? लेफ्ट राईट? इथे सगळे वरती आहेत. शेवटचा आहे, त्याच्यानंतर मग कोल्हापूर. कोल्हापूर ना मग, हा त्याच्यानंतर कोल्हापूरला जायचंय. तर त्याप्रमाणे आमचे सगळे 11 मारुती, 11च्या 11 मारुती झाले. तुम्ही पण दर्शन घेतलात, मी पण दर्शन घेतलं, पुरे कम्प्लीट केले आम्ही कालच. म्हणजे मेजॉरिटी आम्ही कालच कम्प्लीट केले बघायला गेलो तर. मेजॉरिटी आम्ही कालच कम्प्लीट केले. आज फक्त 4च उरलेले होते, ते केले. आज 4 उरलेले होते शेवटचे, ते केले कम्प्लीट. तर मी तुम्हाला तिथेच भेटतो. सगळे गावचेच रस्ते आहेत म्हणून काय दाखवायचे काय पॉइंट नाही मला. शेवटचं असं मंदिर आहे पुरा. अशी किल्ले पण बनवले दिवाळीची. एक भेटला चांगला. मग इथून असं आतमध्ये आता चाललं, चप्पल वगैरे काढून आतमध्ये दर्शन. पूर्ण इथून दगडी दगडीचे पॅचेस आहेत. इथून असा मेन एंट्रन्स आतमध्ये जायला. खेती ऊसाची खेती वरती. हो हे मेन एंट्रन्स. तर वाचा कसे आहेत ते. नारळवाला घ्या ना. बघ जरी तिथं नाही पण विकार पण नाही.